आता आपण काय बघणार, स्पर्धेनुसार बघणार. मग स्पर्धेनुसार बघा कसं. तर इथे त्यांनी आपल्याला क्लासिफिकेशन जिथे दिलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी दिलं होतं की पूर्ण स्पर्धा, त्याच्यानंतर अपूर्ण स्पर्धा, है ना. मग आता आज आपल्याला शिकायची आहे फक्त आणि फक्त पूर्ण स्पर्धा. पूर्ण स्पर्धा म्हणजे परफेक्ट कॉम्पिटिशन. पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, परफेक्ट कॉम्पिटिशन. परफेक्ट कॉम्पिटिशन ही एका प्रकारची ड्रीमवाली कॉम्पिटिशन आहे जी आयुष्यात प्रत्यक्षात अस्तित्वात नसते, पण तरी आपल्याला ती शिकायची असते. कारण प्रत्यक्ष नाही, परफेक्ट कॉम्पिटिशन नाही शिकलो तर इनपरफेक्ट कॉम्पिटिशन कसं शिकणार, नाही का. माणूस परफेक्ट कसा असायला हवा हे जर का तुम्हाला कळलंच नाही तर तो परफेक्ट नाही आहे हे तुम्ही कसं सांगणार. येते लक्षात. सो आपल्याला दोन्ही शिकायचे, पूर्णपण आणि अपूर्णपण, परफेक्ट आणि इम्परफेक्ट पण. सो पूर्ण स्पर्धा, अर्थ आणि व्याख्या म्हटली त्यांनी. बघा तिथे काय, पूर्ण स्पर्धा ही प्रत्यक्ष बाजारापेक्षा एक आदर्श आणि काल्पनिक संकल्पना आहे. आदर्श आणि काल्पनिक. ते म्हणतात ना, यहाँ के सब पात्र काल्पनिक है, सेम लाईक पूर्ण स्पर्धा इज काल्पनिक, इट इज नॉट रियल. पूर्ण स्पर्धा ही प्रत्यक्ष बाजारापेक्षा, ॲक्च्युअल जे बाजार असतं ना, प्रत्यक्ष बाजार, त्यापेक्षा एक आदर्श आणि काल्पनिक संकल्पना आहे. आदर्श म्हणजे काय, तर असं मार्केट असायला हवं, फक्त एवढी संकल्पना आहे. मिसेस जॉन रॉबिन्सन, कोण, मिसेस जॉन रॉबिन्सन यांच्या शब्दात, जेव्हा प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी ही पूर्णतः लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. लई 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 इम्पॉर्टंट डेफिनेशन आहेत. यांच्या डेफिनेशन्स या आयुष्यभर विसरू नका, या सगळीकडे कामाला येणार आहेत. त्यांनी काय म्हटलंय, प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला असणारी मागणी ही पूर्ण लवचिक असते तेव्हा पूर्ण स्पर्धा अस्तित्वात येते. आता ह्याला समजून घ्या पहिले काय ते. प्रत्येक उत्पादक म्हणजे पूर्ण स्पर्धा म्हणजे हे सगळे उत्पादक आहे. या सगळ्यांच्या उत्पादनाला सगळ्यांनी मोबाईल बनवले, सगळ्यांच्या मोबाईलला पूर्णतः लवचिक मागणी आहे. म्हणजे काय, तर किंमत तू बदलली लगेच काय होऊन जाईल, मागणी बदलून जाईल. याने किंमत कमी केली, सगळ्या मार्केटमधली काय होऊन जाईल, किंमत मागणी बदलून जाईल. पूर्णतः लवचिक म्हणजे काय, तर थोडंसं जरी 1 रुपया जरी किंमत इकडे तिकडे झाली तर लगेच मागणी पण काय होणार, बदलणार. कळलं का. किंमत इकडे तिकडे झाली का लगेच लागलीच मागणी जास्त प्रमाणामध्ये काय होऊन जाईल, बदलून जाईल. त्याला म्हणायचं की प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला पूर्णतः लवचिक मागणी असते. कळलं का. त्या मार्केटला आपण काय म्हणणार, पूर्ण स्पर्धा असं म्हणणार. ओके. मग ह्या पूर्ण स्पर्धेचे आपल्याकडे वैशिष्ट्य आहेत. बघा, सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य, असंख्य विक्रेते. आधी आपण ना याची डेफिनेशन इंग्लिशमध्ये बघून घेऊयात. चला, सरांनी बाकी काम नाही पण हे काम भारी केले. चला, ऑन द बेसिस ऑफ कॉम्पिटिशन. सो हिअर इज फर्स्ट परफेक्ट कॉम्पिटिशन. परफेक्ट कॉम्पिटिशनची आपण डिरेक्टली डेफिनेशन बघूयात. त्यांनी डेफिनेशन म्हटली आहे बघा, अकॉर्डिंग टू मिसेस जॉन रॉबिन्सन, परफेक्ट कॉम्पिटिशन प्रिवेल्स वेन. परफेक्ट कॉम्पिटिशन होतं केव्हा, कधी अस्तित्वात येतं. प्रिवेल्स म्हणजे अस्तित्वात येणे. परफेक्ट कॉम्पिटिशन प्रिवेल्स वेन द डिमांड फॉर आउटपुट ऑफ ईच प्रोड्युसर, डिमांड फॉर आउटपुट ऑफ ईच प्रोड्युसर इज परफेक्टली इलास्टिक. प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला जेव्हा मागणी अलवचिक असते, ती पण कशी, पूर्णतः लवचिक असते, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, पूर्ण स्पर्धा असं म्हणतो. म्हणजे सगळ्या उत्पादकाच्या मागण्या, वस्तूच्या मागण्यांना कशी असते, ती पूर्ण लवचिक. म्हणजे ऑल प्रोड्युसर्सचे आउटपुट जे आहेत ना, त्या सर्वांची डिमांड कशी आहे, परफेक्टली इलास्टिक आहे. म्हणजे थोडीशी जरी किंमत कोणी चेंज केली की जास्त प्रमाणामध्ये मागणी सगळ्यांची बदलणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणतो. सो फर्स्ट फीचर ऑफ परफेक्ट कॉम्पिटिशन, पहिलं याचं वैशिष्ट्य काय, असंख्य विक्रेते आणि असंख्य ग्राहक. पूर्ण स्पर्धेत असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक असतात. अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे एकूण बाजारात प्रत्येक विक्रेता आणि ग्राहक यांचा सहभाग नगण्य असतो. त्यामुळे कोणताही एक विक्रेता बाजारातील किमतीवर परिणाम करू शकत नाही. तर अशा प्रकारे पूर्ण स्पर्धेत विक्रेते किंमत स्वीकारणारे असतात. आता मला सांगा, मार्केटमध्ये ना सगळ्यांनी, आता ते भांडे बाजार बघितले ना तुम्ही, एखादा कुकर पर्टिक्युलर कंपनीचा तो 700 रुपयाला मिळतोय,
तर तो सगळे दुकानदार आसपासची किंमत ठेवतील. 700, कोणी 720, कोणी 700च्या 10 रुपये कमी, अशा किमती ठेवतील, है ना. पण मला सांगा, एखादा म्हटला मला किंमत त्याच्यापेक्षा जास्त ठेवायची आहे, तुम्ही नाही ठेवत आहे, चाललो मी दुकान बंद करून. तो दुकान बंद करून गेला नाही, मार्केट बंद होणार का? नाही. म्हणजे एखादा अनेक विक्रेते असतात आणि अनेक ग्राहक असतात. एखाद्यामुळे फरक पडू शकत नाही. एखादा म्हणेल वाढवा किंमत, नाही तर मी जातो सोडून. जा सोडून, आम्हाला काय फरक पडतो, आम्ही आमची वस्तू विकू. आलं का लक्षात? म्हणजे इथे एखाद्या वस्तूची मागणी, एखादा ग्राहक किंवा एखादा विक्रेता, एकच ग्राहक किंवा एखादा विक्रेता हा मार्केटवर परिणाम पाडू शकत नाही. म्हणजे समजा भांडी बाजारात गेली ही ऋतुजा आणि त्याला म्हटली हा 700चा कुकर मला 500 रुपयाला दे. देतो का? नाही तर मी येतच नाही तुझ्या दुकानात, गेला उडत तिकडं तू. तर मला जा उडत, मला काय फरक पडतो? एक ग्राहक गेला तर बाजारात काही फरक पडतो का? नाही. म्हणजे इथे ह्या बाजारात इतके ग्राहक असतात, इतके विक्रेते असतात की एखादा विक्रेता किंवा एखादा ग्राहक गेला तर यांच्या जाण्याने काहीही फरक पडत नाही. नगण्य. नुसता एक न घे, तू गेला तर गेला, आम्हाला काय गरज आहे, मार्केट चालू तर चालूच. सो मला एक सांगा, एखादा विक्रेता किंवा एखादा बाजार किंवा बाजारातले कोणी विक्रेते इथे मार्केटमध्ये किंमत ठरवू शकतात का? नाही. इथे मार्केटमध्ये किंमत कशी ठरते माहिती आहे का? सगळ्या बाजारात केवढी मागणी आहे आणि सगळ्या बाजारात केवढा पुरवठा आहे याच्यावरून किंमत ठरते. कळलं का? कायम लक्षात ठेवा, पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये किंमत ही न ग्राहक ठरवतो ना विक्रेता ठरवतो. किंमत ही मागणी आणि पुरवठ्याच्या परस्पर संबंधातून ठरते. पूर्ण स्पर्धेमध्ये किंमत ही, हे तुम्हाला पुढे भेटेलच, पुढच्या पॉईंटला आहे. किंमत ही मागणी आणि पुरवठा यांच्या परस्पर संबंधातून ठरते. कोणत्या मार्केटमध्ये? पूर्ण स्पर्धेमध्ये. कळलं का? इन परफेक्ट कॉम्पिटिशन प्राइस इज डिटरमाइंड बाय रिलेशन बिटवीन प्राइस अँड डिमांड अँड सप्लाय. मार्केट डिमांड आणि मार्केट सप्लाय यांचं जे रिलेशनशिप आहे, इंटर रिलेशनशिप, यांच्यामुळे प्राइस डिटरमाइन होते. इन विच मार्केट? परफेक्ट मार्केट. सो इन परफेक्ट मार्केट सेलर इज प्राइस टेकर. प्राइस टेकर म्हणजे हा किंमत स्वीकारणारा असतो. इथे पूर्ण स्पर्धेच्या बाजारात कोणीही किंमत ठरवू शकत नाही. म्हणजे एक आला मोठा 750ला 850ला विकायला, विकता येणार का त्याला? त्याला माझं भावताग मार्केटमध्ये किती सप्लाय आहे, मागणी किती आहे, याच्यावरनं आपोआप किंमत काय होतात? ठरत जातात. म्हणजे मला एक सांगा, तुम्ही सगळे का, एक जण 1000ला विकती आहे, एक जण 600ला विकती आहे, एक 700ला विकती आहे, एक 500ला विकती आहे. तुमच्या सगळ्यांच्या एकमेकांना किमती हळूहळू समजत जातात. लोक एकमेकांकडून बरोबर सगळ्या गोष्टी माहीत करून घेतात आणि आकर्षित होतात एकमेकांकडे. म्हणजे समजा एखाद्याने सांगितलं अरे मी तिथून 500 रुपयाला घेतलं होतं, लगेच ज्याने ऐकलं होतं तिथं इथं न जाता 500वाल्याकडे जाईल. 1000वाल्याकडे येणार आहे ना, तो म्हटला अरे मी ना एकाकडनं 750ला घेतलं होतं, ह्याच्याकडे नाही जातो कुठं जाईल? 650वाल्याकडे जाईल. 650वाल्याकडे गेल्यावर त्याला अचानक कळेल अरे नाही तिथं तर 500लाच मिळतो, तो तिथं निघून जाईल. म्हणजे अल्टिमेटली डायरेक्टली मार्केटमध्ये जेव्हा आपल्याला ज्ञान मिळतं बाजारातलं, त्या बाजारातली मागणी आणि बाजारातला पुरवठा याच्याने अल्टिमेटली किंमत ठरते. अशी ही आपली पूर्ण स्पर्धा. कळलं का? पूर्ण स्पर्धेमध्ये बाजारातला विक्रेता हा किंमत स्वीकारणारा असतो, ठरवणारा नाही. परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये सेलर इज प्राइस टेकर नॉट अ मेकर. आलं लक्षात? मग याचं आपण इंग्लिशमध्ये बघूयात. चला, अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन देर आर लार्ज नंबर ऑफ सेलर्स अँड बायर्स. परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये खूप प्रमाणामध्ये सेलर्स आणि बायर्स असतात. ॲज मेन्शन अर्लियर, सेलर फॉर्म्स अ निग्लिजिबल पार्ट इन अ टोटल मार्केट. प्रत्येक सेलर हा निग्लिजिबल पार्ट असतो, नगण्य, किरकोळ असतो. कारण सेलर खूप आहेत ना, सो एकट्याने काही फरक पडणार आहे का? म्हणजे मी इथं म्हटलं आहे हेन्स, म्हणून नन ऑफ देम इज इन पोझिशन टू इन्फ्लुएन्स द प्राइस. यांच्यामधलं कोणीही मार्केटमधल्या प्राइसला इन्फ्लुएन्स करू शकत नाही. अँड द सप्लाय इन द मार्केट. म्हणजे तो म्हटला जा नाही विकायचं मला, चाललो मी माझा माल घेऊन, सगळा जा घेऊन, तुझ्या एकाचा माल गेला तर काही फरक पडणार आहे का? नाही. दस सेलर्स आर द प्राइस टेकर्स अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. सो इथे हे काय असतात? प्राइस टेकर असतात. सेम बायरच्या केसमध्ये
बायर्स पण कसे असतात, निग्लिजिबल वन असतात, म्हणजे नगण्य असतात. एखादा ग्राहक म्हटलं नाही घ्यायचं विकत, फरक पडणार का? नाही. हे पाहिजे त्यांनी म्हटलंय की वन बायर, इच बायर इज निग्लिजिबल, each buyer is negligible, none of them is in position to influence price in the market. मार्केटमधली प्राइस कोणताही एखादा ग्राहक बदलू शकत नाही. आलं का लक्षात? तुमच्या वर्ड्समध्ये स्वीट आणि सिम्पल वर्ड्समध्ये तुम्ही लिहू शकता की अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन, तुम्ही ते काय म्हणाल तर अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन देर आर लार्ज नंबर ऑफ बायर्स, लार्ज नंबर ऑफ सेलर्स. ओके. each and every buyer or seller, बघा, each and every buyer or seller are negligible. प्रत्येक जण कसा आहे या मार्केटमध्ये निग्लिजिबल आहे. नो वन सेलर कॅन अफेक्ट द मार्केट, म्हणजे नो वन सेलर कॅन अफेक्ट द प्राइस ऑफ द प्रोडक्ट और सप्लाय ऑफ द प्रोडक्ट. ओके. सो ही इज नॉट अ प्राइस मेकर, ही इज प्राइस टेकर इन परफेक्ट कॉम्पिटिशन. तो परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये काय असेल, प्राइस टेकर असणार आहे, तो प्राइस मेक करणार नाही. he cannot determine price in that market. नेक्स्ट आहे एकजिन्सी वस्तू. पूर्ण स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे असंख्य विक्रेत्यांकडून विकली जाणारी वस्तू ही ग्राहकाच्या दृष्टीने आकार, रंग, रूप, चव सर्व बाबतीत एकजिन्सी असली पाहिजे, म्हणजे एकमेकांना पूर्णपणे पर्यायी असली पाहिजे. आता मला एक सांगा, प्रत्यक्षात असं कधी होतं का? ही कल्पना आहे की नाही, म्हणून त्यांनी सांगितलंय 10 भांड्यांची दुकानं शोधा. 10 भांड्यांच्या दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला सेम भांडे तुम्हाला दिसणार नाही कुठे. कुकर म्हणायला कुकर असतील, पण सेम प्रोडक्ट, सेम कंपनी, सेम साईज, सेम मटेरियल, क्वालिटी हे सगळं मिळणार नाही. पण ह्यानी इथं तरी म्हटलंय, इथं म्हटलंय. कारण काय, हे आदर्श मार्केट आहे ना. आदर्श काही असू शकतो आपला, व्हायचं ते आपल्याला व्हायचंच आहे. आदर्श काही असू शकतो. पूर्ण स्पर्धेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य काय असते तर या वस्तू आकार, रंग, रूप, चव या सगळ्यांच्या बाबतीमध्ये कशा असतात, सेम टू सेम असतात, एकजिन्सी असतात. कळलं का? होमोजिनियस. परफेक्ट कॉम्पिटिशनमधल्या विकल्या जाणाऱ्या वस्तू या कशा असतात, होमोजिनियस असतात, एकजिन्सी असतात. म्हणजे आकार, रंग, रूप, चव या सगळ्या दृष्टीने त्या कशा असतात, समान असतात, एकमेकांना पूर्णपणे पर्यायी. तू नाही देत 710 रुपयाला, चाललो माल तर 700 रुपयाला देतोय, त्याच्याकडनं जाऊन सेम टू सेम घेऊन येतो. आलं का लक्षात? म्हणजे सेम टू सेम कुकर हा दुसऱ्या दुकानात जाऊन मिळणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आदर्श आहे ना, आदर्श आहे, तो प्रत्येक ठिकाणी भेटेल असं नाही. होमोजिनियस प्रोडक्ट. अन इम्पॉर्टंट फीचर ऑफ द परफेक्ट कॉम्पिटेटिव्ह मार्केट. परफेक्टली कॉम्पिटेटिव्ह मार्केटचं सगळ्यात इम्पॉर्टंट फीचर इज दॅट the product sold is homogeneous or identical. ते प्रोडक्ट कसं असतं, होमोजिनियस असतं, सेम टू सेम असतं, आयडेंटिकल असतं, एकमेकांना एकदम सेम टू सेम असतं. इन केस ऑफ साईज, डिझाईन, टेस्ट अँड क्वालिटी. कलर म्हणते काय, तर क्वालिटी नाही घेतलं, जाऊ दे आपण कलर घेऊया. रंगरूप, आकारचं, हां बरोबर. साईज, डिझाईन, कलर अँड टेस्ट या सगळ्या बाबतींमध्ये हे कसं असतं, आयडेंटिकल और होमोजेनियस. ऑल प्रोडक्ट्स आर परफेक्टली सबस्टिट्यूट टू ईच अदर. सगळे प्रोडक्ट्स हे एकमेकांना कसे असतात, पूर्णपणे पर्यायी असतात. म्हणजे याच्याकडे नाही मिळाला तर कुकर कमी किमतीत चाललो मी त्याच्याकडे घ्यायला, त्याच्याकडनं काय सेमच कुकर भेटणार आहे असं म्हणायचं आहे त्यांना. नेक्स्ट, आता मला सांगा, या मार्केटमध्ये एवढे विक्रेते आणि एवढे ग्राहक आहे, काय करतोय दुखू तुझा. या मार्केटमध्ये एवढे विक्रेते असतात, एवढे ग्राहक असतात, मग विचार करा कोण आलं कोण गेलं कोणी हिशोब ठेवणार आहे का? या मार्केटमध्ये मुक्त प्रवेश आणि मुक्त निर्गमन असते, म्हणजे कोणताही विक्रेता इथे विकायला माल आणू शकतो, नाही धंदा चालला तर बंद करून जाऊ शकतो. म्हटलंय बघा इथे त्यांनी, या बाजारपेठेत प्रवेश आणि निर्गमनावर कुठलाही निर्बंध नाही. जर नफ्याची आशा नसेल, नफ्याची आशा असेल तर उद्योग संस्था बाजारात प्रवेश करतात, आणि तोट्याची शक्यता असेल तर ते बाजारातून निर्गमन करतात. त्यांना वाटलं नफा मिळतोय ते थांबतील,
नाही वाटलं घरी जातील. मुक्त प्रवेश मुक्त निर्गमन, कोणी म्हणत नाही येऊ नका आणि जाऊ नका. फ्री एंट्री फ्री एक्झिट. देर आर नो बॅरियर्स, कोणताही अडथळा नाही. देर आर नो बॅरियर्स टू एंट्री अँड एक्झिट इन द फर्म. म्हणजे एंट्री अँड एक्झिट ऑफ द फर्म. फर्म्स येण्यावर जाण्यावर कोणत्याही बॅरियर्स नाही, कोणत्याही अडथळे निर्बंध नाहीत. एनी फर्म कॅन एंटर और क्विट द इंडस्ट्री. कोणीही इंडस्ट्रीमध्ये येऊ शकते, कोणतीही फर्म इंडस्ट्रीमधनं जाऊ शकते. सी, तुम्हाला मी बोलली होती हा बॅग बनवतोय, तो बॅग बनवतोय, तो बॅग बनवतोय, तो बॅग बनवतोय, सगळे बॅग बनवत आहेत. बॅग बनवणाऱ्यांची मिळून एक बॅग इंडस्ट्री. मग या बॅग इंडस्ट्रीमधनं एखादा जाऊ पण शकतो, एखादी फर्म जाऊ पण शकते, एखादी फर्म येऊ पण शकते. इंडस्ट्री म्हणजे कळलंय ना नक्की. क्लास घेणारे म्हणजे सगळे क्लास घेणारे मिळून एक इंडस्ट्री असते. मग नंतर त्यांचे एकेकाचे नाव, मग एक फर्म. इंडस्ट्री म्हणजे उद्योग. संस्थाला काय म्हणतात? फर्म, उत्पादन संस्था. नुसती संस्था नाही ती, उत्पादन संस्था. इफ देर इज होप ऑफ प्रॉफिट, if there is hope of profit, the firm will enter in the market, and if there is possibility of loss, the firm can leave the market. प्रॉफिट वाटला या, नाही वाटला जा. तरी सुद्धा इथे काहीही बॅरियर्स नाही. नो एनी बॅरियर्स ऑन एंट्री अँड एक्झिट इन दिस मार्केट. ओके. एनी फर्म कॅन एंटर और एनी फर्म कॅन एक्झिट फ्रॉम द इंडस्ट्री. इंडस्ट्रीमधनं म्हणजे उद्योगातनं एक कोणतीही संस्था ही येऊ शकते आणि कोणतीही संस्था जाऊ शकते. नेक्स्ट फीचर काय आहे बघा आपलं, एकच किंमत. मी बोलले नाही एकच किंमत, आसपास असू शकते पण एकच किंमत. ओके. म्हणजे 700च्या घरातच. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात एकच किंमत असते जी मागणी आणि पुरवठ्याच्या आंतरक्रियेने ठरवली जाते, निर्धारित केली जाते. आंतरक्रियेने, इंटररिलेशनने. हे बघा बघा इथे 1 रुपये किंमत होती तेव्हा 500 इतकी काय विकत होते ते. ह्याच्यात दिसेल का ते, नाही दिसणार. 1 रुपये किंमत होती तेव्हा 500 इतकी डिमांड होती आणि सप्लाय फक्त 100 होता. कारण त्यांना माहित होतं 100 रुपये म्हणजे आपल्याकडे किंमत किती आहे, 1 रुपया, कमी किंमत आहे. जेव्हा किंमत वाढली तेव्हा मागणी काय झाली, 400 कमी झाली, तर पुरवठा 100 ने वाढला 200. कारण त्याला माहिती आहे वस्तू आता ती किती विकली जाते, 2 ला. आता 3 रुपये किंमत झाली, मागणी कमी झाली ना भाऊ, 300 पर्यंत आली आणि पुरवठा वाढला. किती वाढला, 300 वाढला. जेव्हा किंमत 4 रुपये झाली, जेव्हा किंमत 4 रुपये झाली तेव्हा डिमांड अजून कमी झाली ना भाई, 200 वर, आणि सप्लाय वाढला. किती झाला, 400. चला इकडे लक्ष द्या, डिमांड आणि सप्लाय मान्य. आधी आपण डिमांडचा कर्व काढू. चला पटकन लक्ष द्या. 1 2 3 4 100 200 300 400. चला 1 रुपया किंमत होती, किती मागणी होती ना तुमची 1 रुपया किंमतच्या वेळेस, अरे 500 होती ना, 500 पाहिजे आपल्याला इथं. म्हणजे 1 रुपये किंमत असताना 500 इतकी मागणी होती. ठीक आहे. 2 रुपये किंमत असताना किती मागणी झाली, 400 झाली. म्हणजे बघा इथं 3 रुपये किंमत झाली असते तेव्हा 300. म्हणजे इथे 4 रुपये किंमत झाली तेव्हा 200 डिमांड होती. म्हणजे कुठे, इथे. आणि हा बघा, हा कर्व कुठे गेला, वरतून खालून वरती गेला. डावीकडून उजवीकडे खाली गेला तो. डावीकडून उजवीकडे वरती आहे ना, खाली जातो डिमांड कर्व. डिमांड कर्व हा कधी खाली जातो, लॉजिक बघा. डिमांड कर्व हा नेहमी खाली जातो, सप्लाय कर्व वरती येतो. हे नाही कळलं इकडचं कॉलम बोलतं की नाही. आणि इकडचा कॉलम काय आहे, सप्लायचा आहे. पुरवठा हा कसा वाढतो, किंमत वाढली तर तू मार्केटमध्ये वस्तू आणशील ना, कमी किमतीला आणशील का, नाही. 1 रुपया किंमत होती तेव्हा तुमचा सप्लाय किती होता रे, फक्त 100. अय भाऊ 100 रे बाबा, 500 नाही. जेव्हा 2 रुपये किंमत झाली पुरवठा वाढला, किती झाला, 200. जेव्हा 3 रुपये किंमत झाली पुरवठा वाढला, किती झाला,
300. 4 रुपये किंमत झाली तेव्हा पुरवठा किती झाला? 400. म्हणजे हा बघा इथे 400, हा बघा कुठे गेला? इकडे, आणि हा इकडे. बघा कुठे इंटरसेक्शन झालं? 3 रुपये किमतीला आणि 300 एवढ्या मागणी आणि पुरवठ्याला. कळलं का? जिथे मागणी आणि पुरवठा समान होतो, जिथे बाजार मागणी आणि बाजार पुरवठा समान होतो, ती किंमत ठरते पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये. कळलं? 300 रुपये ते 300. 300 रुपये, 300 रुपये नाही, 3 रुपये. 3 रुपये ही त्या कुकरची किंमत ठरली, कारण मागणी आणि पुरवठा काय झाला? समान झाला. कळलं का? असं पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये होतं. पण हे आयुष्यात कधी अस्तित्वात येऊ शकत नाही, क्योंकि कब कौन परचेस करेगा ये किसको पता रहता है. ओके. मागणी आणि पुरवठा जेव्हा समान होतो तेव्हा जी किंमत असते ती किंमत बाजारात वस्तूची असते. कळलं का? म्हणून त्यांनी म्हटलंय की परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये, पूर्ण स्पर्धेमध्ये मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेवरून, इंटरसेक्शनवरून प्राइस ठरते. कळलं? बाजाराचे संपूर्ण ज्ञान. इथे असं अज्युम केलं जातं की ग्राहकांना आणि विक्रेत्यांना बाजाराचं संपूर्ण ज्ञान आहे. म्हणजे त्या वस्तूचा दर्जा, त्या वस्तूची गुणवत्ता, त्या वस्तूची किंमत, त्या वस्तूच्या पुरवठ्याचा स्रोत, सगळं बाजारातल्या सगळ्या लोकांना सगळं माहिती आहे, असं अज्युम केलं जातं. नंतर आहे, नाही 2 बघून घेऊयात आपण आधी इंग्लिश मिडियमचे. सिंगल प्राइस, अ सिंगल युनिफॉर्म, एकच किंमत. सिंगल युनिफॉर्म प्राइस प्रिवेल अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन विच इज डिटरमाइंड बाय इंटरसेक्शन, आंतरक्रिया ऑफ डिमांड अँड सप्लाय. डिमांड आणि सप्लायचा इंटरसेक्शन करून जी प्राइस येते तिलाच आपण ठरवतो इन अवर परफेक्ट कॉम्पिटिशन. ओके. इट इज अ युनिफॉर्म प्राइस, एकुलती एक प्राइस, एकच किंमत. नंतर आहे परफेक्ट नॉलेज अबाउट द मार्केट. द बायर्स अँड सेलर्स पजेस अ परफेक्ट नॉलेज. बायर आणि सेलरला काय असतं? पजेस, ते बाळगतात काय? परफेक्ट नॉलेज अबाउट द मार्केट. मग अबाउट द प्रेझेंट कंडिशन ऑफ द मार्केट, लाईक क्वालिटी, प्राईस, सोर्स ऑफ सप्लाय. त्याच्यानंतर अजून एक शब्द होता बघा बरं तिथे, नाही एवढंच आहे, 3च आहेत, आणि बस तेवढंच, सोर्स ऑफ सप्लाय. या सगळ्या गोष्टींचं नॉलेज कुणाला असतं? त्या मार्केटमधल्या सेलरला पण आणि मार्केटमधल्या बायरला पण, असं अज्युम केलं जातं. इट इज आदर्श ना, ही काय आहे? आयडियल मार्केट आहे, आयडियल फॉर्म ऑफ मार्केट आहे. सो इथे काय असतं? अजम्पशन असतं. आयडियल और इमॅजिनरी. पहिल्या ह्याच्यामध्ये बघ, मिनिंगमध्ये बघ, आयडियल अँड इमॅजिनरी. तुम्ही म्हटले ना आदर्श आणि काल्पनिक, मी ह्यांना कुठं बोलले काही? आयडियल अँड इमॅजिनरी. चला नेक्स्ट, उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. आता लक्षात ठेवा, लक्ष द्या, खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. उत्पादन घटकांची पूर्ण गतिशीलता. मला घरी जाऊन बोलणे वाचणार आहे. पूर्ण स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य असे की इथे उत्पादन घटक हे पूर्णतः गतिशील असतात. म्हणजे श्रम, भांडवल, संयोजक सोडून ना, श्रम, भांडवल आणि अजून काय राहिलं? का बरं संयोजक सोडून? ऐक ना आधी, ऐक ना. भूमी, श्रम, भांडवल हे जे 3 आहेत ना, हे 3 उत्पादन घटक एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात पूर्णपणे गतिशील आहेत. मला एक सांग, माझ्या व्यवसायातला एखादा काम करणारा माणूस दुसऱ्या व्यवसायात जाऊ शकतो, पण मी कशी जाईल दुसऱ्या व्यवसायात? माझ्या व्यवसायात मी राहिलोच ना कंटिन्यू, संयोजक पुढेच नाही जाणार. पण बाकीचे उत्पादन घटक आहेत ते पूर्णतः गतिशील असतात असं इथे गृहीत धरलं जातं. कोणत्या स्पर्धेत? पूर्ण स्पर्धेत. म्हणजे कोणताही उत्पादन घटक हा दुसऱ्या व्यवसायात सहजपणे जाऊ शकतो असं अज्युम केलं जातं. इन विच मार्केट? इन परफेक्ट मार्केट. Perfect mobility of the factor of production. There is a perfect mobility of factor of production under perfect competition. Perfect competition मध्ये perfectly mobility असते फॅक्टर ऑफ प्रोडक्शनची. म्हणजे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन हे एका बिझनेसमधून दुसऱ्या बिझनेसमध्ये सहज काय होऊ शकतात? मोबाईल होऊ शकतात किंवा ट्रान्सफर होऊ शकतात. असं इथे काय केलं जातं? अज्युम केलं जातं. फॉर एक्झाम्पल, लँड लेबर आर मोबाईल
नॉट ओनली जॉग्राफिकली बट ऑल्सो ऑक्युपेशनली. जॉग्राफिकली आणि ऑक्युपेशनली, भौतिकरित्या नाही तर भौगोलिकरित्या, दोन्ही प्रकारे हे घटक सहजपणे काय होऊ शकतात, ट्रान्सफर होऊ शकतात. भूमीने जाऊ शकत, पण श्रम आणि भांडवल इथून दुसरीकडे पाठवू शकतो की नाही आपण. ऑक्युपेशनली म्हणजे एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसाय, आणि जॉग्राफिकली म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे हे काय असतात, मोबाईल असतात. यांना कोणीही अडवायला नाहीये. पण मला सांगा तुम्ही, आपल्या व्यवसायातले सिक्रेट माहिती असलेल्या माणसाला आपण सहजपणे दुसरीकडे जाऊ देऊ का. पण इथे त्यांनी म्हटलंय जाऊ देतात. ओके, सो इट इज आदर्श, इट इज आयडियल, इट इज काल्पनिक म्हणजे इमॅजिनरी. नेक्स्ट, वाहतूक खर्चाचा अभाव. म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की इथंच बनवले आणि इथंच विकले. वाहतूक खर्चाचा काय आहे, अभाव आहे. आयुष्यात कधी असं होतं का रे की वस्तू तिथंच बनली आहे आणि तिथंच फक्त विकली जाते. नाही, ती कुठे कुठे पण विकली जाऊ शकते. सो इथे वाहतूक खर्चाचा अभाव असं ते म्हणतायत. हे पण काय आहे, परफेक्टली काल्पनिक आहे. परफेक्ट कॉम्पिटिशन आहे. पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत ही सर्वत्र एकसारखी असते, कारण वाहतूक खर्च गृहीत धरलेला नसतो. या गृहीतकामुळे किंमत समानता निर्माण होते. तुम्ही तिथे एक साधी लाईन लिहून यायची, पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वाहतूक खर्चाचा अभाव असतो, विषय संपला. काहीच नाही लिहायचं याच्यात, एवढंच लिहायचं. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वाहतूक खर्चाचा अभाव असतो, एवढंच म्हणायचं, बाकी काहीही नाही म्हणायचं. आलं का लक्षात. चला, पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वाहतूक खर्चाचा अभाव असतो, बस एवढंच लिहायचं इथे. म्हणजे इथे त्यांनी म्हटलंय अब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट कॉस्ट. तुम्ही पण तसंच लिहायचं. इन परफेक्ट कॉम्पिटिशन देर इज अब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट कॉस्ट, बस एवढंच लिहायचं. इन परफेक्ट कॉम्पिटिशन देर इज अब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट कॉस्ट. कळलं का. वाहतूक खर्चाचा पूर्ण स्पर्धेमध्ये काय असतो, अभाव असतो, एवढंच लिहायचं, बाकी काहीही लिहायचं नाही तुम्हाला जास्त. लास्ट आहे नो इंटरव्हेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट. सरकारी हस्तक्षेप नाही. काय कुरे, मला एक सांगा ना, सगळं सगळं सुरळीत चाललंय, मग गव्हर्नमेंट कशाला येईल उड्या मारायला. कळलं. म्हणून त्यांनी ते म्हटलंय की पूर्ण स्पर्धेमध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो. मला एक सांगा, जीएसटी ठरवतं कोण रे, सरकार है ना. किती पर्सेंट आपण कोणाकडनं प्रॉफिट काढू शकतो बिझनेसवर, हे पण कोण ठरवतंय, सरकार ठरवतंय है ना. आपल्या डोक्यावर बसलेलेच ना ते सीए शिक्का मारायला आपल्या ऑडिट रिपोर्टवर. म्हणजे शेवटी कोण आहे, सरकार आपल्याला चालवतोय. सरकारचा हस्तक्षेप आपल्या व्यवसायांमध्ये आहे. टॅक्स भरणं हे पण कोणाने सांगितलं आपल्याला, सरकारने. म्हणजे सरकारचा हस्तक्षेप असतो. पण यांनी इथं म्हटलंय की सरकारचा हस्तक्षेप नाही. बघा काय म्हटलंय, निर्हस्तक्षेप धोरण हे पूर्ण स्पर्धेचे लई महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ आर्थिक घडामोडींमध्ये शासकीय हस्तक्षेपाचा पूर्णपणे अभाव आहे. शासकीय हस्तक्षेप इथे होतच नाही. इट इज काल्पनिक. सो हे म्हणायचं आहे आपल्याला की इथे निर्हस्तक्षेपाचं धोरण आहे, सरकार हस्तक्षेप करत नाही. देयर इज नो इंटरव्हेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट इन द. हे असं का झालं, थांबा एक मिनिट. नो गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन. लेझेस फेअर पॉलिसी. लेझेस फेअर पॉलिसी म्हणजे आपल्या इथे लेझेस फेअर पॉलिसी आहे. म्हणजे काय, तर आपल्या मार्केटमध्ये अगदी फेअर पॉलिसी आहे, सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे. इज अन इम्पॉर्टंट फीचर ऑफ द मार्केट परफेक्ट कॉम्पिटिशन. इट मीन्स देर इज अब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन इन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. आपल्या सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमध्ये गव्हर्नमेंटचं इंटरव्हेन्शन नाही आहे, गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप नाही आहे, असं इथे काय केलेलं आहे, अज्युम केलेलं आहे. आणि आत्ता जो तुम्हाला मी इथे चार्ट शिकवला ना, तो तिथे खाली आहे बघा, लगेच इमिजिएटली खाली आहे. मी तिथे 500, 600, 700 घेतले होते, 500, 400, 300 घेतले होते. तिथे त्यांनी 5000, 4000, 3000, 2000, 1000 म्हणजे एक शून्य वाढवलंय त्यांनी. ओके, मी मागच्या पुस्तकाच्या हिशोबाने शिकवलं होतं ना, आता एक शून्य वाढलाय. आता तुम्ही सगळ्यांनी हे जे आहे ना, ह्याच्यात जेवढं शिकवायचं होतं तेवढं माझं शिकवून झालेलं आहे. आता तुम्ही सगळ्यांनी उद्या येताना हे वाचून यायचं. उद्या नाही म्हणजे मी घेईन परवा तुमचं. नाही, तुम्ही आता हे परवा येताना वाचून यायचं.
हे समजलं की नाही समजलं मला परवा आल्या आल्या पहिले सांगायचं. नसेल समजलं तर आपण हे काय करणार, रिपीट करणार. आता आपण भेटणार डायरेक्टली सोमवार.